तर आजचा व्हिडिओ आहे फुल ऑक्युपन्सीवर. ॲक्च्युली काय झालेलं, मी प्लिंथ इंटिमेशन आणि फुल ऑक्युपन्सीचा व्हिडिओ हा मी सेपरेट करणार होतो. पण काय झालं, प्लिंथ इंटिमेशनचा व्हिडिओ केला मी आणि डॉक्युमेंट अपलोड करायच्या वेळेला माझं रेकॉर्डिंग बटन दाबायचं विसरलं. त्यामुळं काय करतो मी, तुम्हाला प्रोसेस सांगतो. तुम्हाला ज्यावेळेला बिल्डिंग परमिशन मिळते ना, त्यावेळेला बिल्डिंग परमिशन मिळाल्या इथे तुम्हाला प्लिंथ इंटिमेशन म्हणून इथे तुम्हाला तो सगळा प्रपोजल कोड, प्रपोजल नंबर वगैरे सगळे येतो. तो नेक्स्ट व्हिडिओ आहेच हां. तो आल्या तो ज्यावेळेला आपण सबमिट करतो, तर त्यावेळेला इथं फुल ऑक्युपन्सीमध्ये तोच प्रपोजल नंबर आणि कोड येतो. ओके, तर पहिला तो व्हिडिओ बघा. त्यानंतर त्याच्या पुढं त्यात काय नाही, फक्त माझं काय डॉक्युमेंट अपलोड करायचे राहिलेले, म्हणजे अपलोड करतानाचं ते माझं रेकॉर्डिंग करायचं राहिलेलं. ओके, आता तो व्हिडिओ बघा, तो आता लगेच मी लावेन आणि त्यानंतर फुल ऑक्युपन्सीची प्रोसिजर सांगतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी आर्किटेक्ट विवेक रसाळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत प्लिंथ इंटिमेशन कसं मिळवायचं. ज्यावेळेला आपली बिल्डिंग परमिशन येते ना, त्याच वेळेला लगेच ह्या ऑनलाईन सर्व्हिसेस खाली इथे प्लिंथ इंटिमेशनमध्ये आपल्याला हा असा ऑप्शन एक येतो. ओके, त्यानंतर त्या प्रपोजल कोडवर इथे क्लिक करायचं आहे. आता हे ॲप्लिकेशन फॉर्मवर आले. इथे समजा मी प्रिव्हियस केलं तर तुम्हाला काय येईल की इथे ॲक्शन म्हणून 0 येईल. तर तुमचा जेवढा प्लिंथ एरिया आहे, जेवढा तुम्ही कवर केला आहे, म्हणजे कन्स्ट्रक्ट केलेला आहे साईटवर, तो इथे टाकायचा आहे आणि इथे नेक्स्ट करायचं आहे. आणि ॲप्लिकेशन फॉर्मवर इथे जर नाव आलं नसेल तर नाव टाका, नाहीतर ऑपऑप ॲक्च्युली येते इथं आणि इथे सेव्ह करायचं आहे. ओके, त्यानंतर इथे प्रिंट करायचं आहे. प्रिंट केले की इथे 2 ऑप्शन्स येतात, अप्लाय डिजिटल सिग्नेचर फॉर ॲप्लिकंट, नाहीतर अप्लाय डिजिटल सिग्नेचर फॉर टेक्निकल पर्सन. मग इथे तुमची जी टेक्निकल पर्सनची जी सिग्नेचर आहे, DSC आहे, ते इथे अप्लाय करायची. मी आता इथे माझी अप्लाय करतो. आणि हा डाउनलोड करून घेतो मी. पुन्हा बॅक जायचं आहे. आज साईट थोडी स्लो आहे. मग हे अपलोड डॉक्युमेंट्समध्ये जायचं आहे आणि ते सँक्शन प्लॅन्स जे आपल्याला आलेले असतात, ज्यावेळेला परमिशन येते त्यावेळेला इथे हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर अपेंडिक्स F, म्हणजे जो आत्ता आपण हा भरला ना, हाच इथे अपलोड करायचा आहे. पुन्हा स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट, जर अपार्टमेंट असेल ना, 15 मीटरच्या वर बिल्डिंग असेल तर त्याला कंपल्सरी आहे. आता इथे ऑप्शनल आहे. ओके, त्यानंतर कॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, तुमचं जे कॉर्पोरेशनला रजिस्ट्रेशन केलेलं असतं त्याचं सर्टिफिकेट. ओके, त्यानंतर हे 2 ऑप्शन्स आहेत. त्यानंतर आणि हा फोटो प्लिंथ इथे अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर इथे सबमिट करायचं आहे. ओके, आणि इथे क्लिक करायचं की ऑल डॉक्युमेंट्स हॅव बीन व्हेरीफाईड अँड डिजिटली साइन बाय द ॲप्लिकंट ऑर ओनर ऑर टेक्निकल पर्सन. ओके, मग मी काय करतो, ओनरची सिग्नेचर घेतो आणि मग मी हे अपलोड करतो. ओके, आता ज्यावेळेला आपण या फुल ऑक्युपन्सीच्या पेजवर येतो, तोच प्रपोजल कोड आणि हे याच्यात येतं सगळं. मग यामध्ये आपण ज्या दिवशी झालं आहे त्या दिवशीची डेट टाकायची आहे. तुमची ज्या दिवशी झाली असेल त्या दिवशीची ही डेट टाकून द्या. ओके, त्यानंतर इथे सेव्ह करायचं. ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह सक्सेसफुली. ओके, नंतर नेक्स्ट करायचं आहे. आता हे काही क्वेश्चन्स आहेत. आर यू हँडिंग ओव्हर इंटरनल लेआउट रोड्स? नाही, याच्यात काय संबंध नाही. व्हेरिएशन्स इफ एनी? नो. द फ्लॅट्स कन्स्ट्रक्टेड अंडर फ्री सेल कॉम्पोनंट इज ऑफर्ड टू सेंट्रल, हे अपार्टमेंटच्या केसमध्ये आहे, ते पण काय येत नाही. ओके, नेक्स्ट करायचं आहे. अपलोड डॉक्युमेंट्स ॲज बिल्ट प्लॅन ड्रॉइंग. नोट इफ युअर PDF व्हर्जन इज
ग्रेटर दॅन दीड काइंडली ओके इथून अपलोड करायचं आहे. त्यानंतर साईट इन्स्पेक्शन रिपोर्ट, त्यानंतर अपेंडिक्स जी म्हणजे एक मिनिट प्रिव्हियसमध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. प्रिव्हियस हा अपेंडिक्स जी आहे. ओके, इथे आपली सिग्नेचर आणि इथे ओनरची सिग्नेचर आपल्याला ही इथे करायची आहे. ओके, मी ही प्रिंट करतो आणि प्रिंट केल्यावर इथे अप्लाय डिजिटल सिग्नेचर फॉर टेक्निकल पर्सन करायचं आहे. ओके करायचं आहे, म्हणजे तुमचं जे नाव असेल ते सिलेक्ट करून. ओके, आता ही सिग्नेचर आहे आणि ही काय करायची आहे, ही डाउनलोड करून घ्यायची आहे. याला मी नाव देतो अपेंडिक्स जी. सेव्ह. ओके, अपेंडिक्स जी म्हणून मी सेव्ह केलं. पुन्हा जर तुमच्या क्लायंटची DSC तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथून अप्लाय करू शकता, नाहीतर याची प्रिंट काढायची या PDFची आणि त्याच्यावर इथे सही घ्यायची आणि पुन्हा अपलोड जे मगाशी होतं ना डॉक्युमेंट्स त्यामध्ये अपलोड करायचं. बॅक जाऊ. ओके, नेक्स्ट जाऊ. नेक्स्ट. ओके, आता इथे काय म्हणलं, ॲज बिल्टअप प्लॅन ड्रॉइंग, साईट इन्स्पेक्शन रिपोर्ट, अपेंडिक्स जी, सँक्शन प्लॅन्स. त्यानंतर हे आहे ते ऑप्शनल आहे. मेजरमेंट प्लॅन. ओके, त्यानंतर असोसिएशन किंवा सोसायटी NOC ते ऑप्शनल आहे. सर्टिफिकेट ऑफ अर्थक्वेक स्टॅबिलिटी हे पण ऑप्शनल आहे. कॉर्पोरेशन रजिस्ट्रेशन ऑफ इंजिनियर, आर्किटेक्ट और सुपरवायझर हे लागते, हे आपण करायचं आहे. टॅक्स NOC, वॉटर NOC जे आपण बिल्डिंग परमिशनच्या वेळेला काढतो ना तेच आपल्याला इथे अपलोड करायचे आहेत. कम्प्लिशन सर्टिफिकेट फ्रॉम आर्किटेक्ट हे पण हे आहे, ऑप्शनल आहे. इफ रिक्वायर्ड कॉपी ऑफ आर्किटेक्ट रजिस्ट्रेशन विथ लायसन व्हॅलिडिटी. ओके, हेल्थ NOC, त्यानंतर फायर NOC ही ऑप्शनल आहे. गार्डन NOC, फ्लाय ॲश ही पण ऑप्शनल आहे. लिफ्ट इन्स्पेक्शन रिपोर्ट फ्रॉम PWD हे हाय राईज बिल्डिंगसाठी येतं किंवा 15 मीटरच्या वरच्या बिल्डिंगसाठी येतं. हा 7/12 इथे. त्यानंतर हे प्रॉपर्टी टॅक्स हे मॅन्डेटरी आहेत. जर आर्किटेक्ट चेंज झाला असेल तर त्याचं पहिल्या आर्किटेक्टचं रेजिग्नेशन लेटर लागतं. स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट आपल्याला इथे लागतं. त्यानंतर बाकी काय नाही, इथं क्लिक करायचं आणि सबमिट करायचं, म्हणजे आपलं फायनल सबमिट होऊन जातं. ओके, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.